नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी, जिचं नाव आहे विभुवन चतुर्थी, अधिक मासी चतुर्थी किंवा मलमासी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, पण अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी सर्वात खास मानली जाते, कारण ही चतुर्थी तब्बल 3 वर्षांनी येते. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही काही साधी संकष्टी नाही बरं का. ही अशी एक दुर्मिळ संधी असते जी अनेक वर्षांनी एकदाच येते. तर मग या दिवशी नेमकं काय करावं, संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं, श्री गणेशांची पूजा कशी करावी, कोणते मंत्र जाप करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 3 जून 2026 बुधवारचा दिवस आणि या दिवशी अधिक मासातील चतुर्थी आलेली आहे. आणि या अधिक मासात येणाऱ्या या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असं नाव आहे, जी 3 वर्षानंतर म्हणजे दर 33 महिन्यांनी येते. धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं, 3 वर्षातून एकदा येणाऱ्या विभुवन संकष्टी व्रत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सगळी संकट दूर होऊन त्या व्यक्तीची घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते. आणि त्यामुळे तुम्ही वर्षभरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल, पण विभुवन संकष्टी व्रत नक्की मनोभावे करा, भक्तिभावाने करा. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या श्री गणेशांना सांगा. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत त्या श्री गणेश नक्कीच दूर करतील, यामध्ये मात्र काही शंका नाही. फक्त श्रद्धेने तुम्ही हे व्रत करायला हवं. आता जाणून घेऊया की या दिवशी नेमकं काय करायचं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, शक्य असल्यास स्वच्छ लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघर स्वच्छ करून गणपती बाप्पांचं स्मरण करून देवपूजेला सुरुवात करावी. प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावे. तुम्ही पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून किंवा मग सुरुवातीला पंचामृताने स्नान घालून नंतर परत पाण्याने स्नान घालून गणेश मूर्ती कोरडी करून आसनावर स्थापन करू शकता. तुमच्याकडे जर गणेश मूर्ती नसेलच तर मात्र तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता. आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्तीही नसेल तर 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर एक सुपारी श्री गणेश म्हणून ठेवून तुम्ही याच पद्धतीने पूजाही करू शकता. तसेच दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकता किंवा तेलाचाही लावू शकता. फक्त तेलाचा दिवा जेव्हा तुम्ही लावाल तर त्यामध्ये दुहेरी वात हवी. जीवाशिवाचं प्रतीक म्हणून दुहेरी वात दिव्यामध्ये लावली जाते. आणि कापराची आरतीसुद्धा श्री गणेश पूजा करत असताना जरूर लावावी. याचा खूप चांगला परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती देखील दूर व्हायला मदत होत असते. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांसमोर दिवा लावा. बाप्पांना सेंदूर, लाल फुलं, 21 दुर्वा अर्पण करा. शक्य असल्यास या दिवशी 21 दुर्वांचा हार बाप्पांना अर्पण करा. बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक, पेढे, लाडू, गूळ, खोबऱ्यांचा नैवेद्य देखील दाखवू शकता. आता प्रश्न येतो, या दिवशी विशेष कोणता मंत्र जप करावा. तर बघा, दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा, कारण हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, गणेश स्तोत्र किंवा गणपती बाप्पांची आरती करावी. तुम्ही या दिवशी व्रत करणार असाल तर हे व्रत चंद्रोदयानंतर सोडावं. तर अशा पद्धतीने तुमची सकाळची गणपती बाप्पांची विभुवन संकष्टी चतुर्थीची पूजा पूर्ण होते आणि यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आता उपवासामध्ये तुम्ही दूध, दही, ताक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळं किंवा मग साबुदाण्याचे पदार्थ किंवा उपवासाला आपण जे जे पदार्थ खातो तर त्या पदार्थांचा समावेश करून दिवसभर उपवास करू शकता, काही हरकत नाही. आता रात्री पूजा कशी करायची, रात्री उपवास कधी सोडायचा याबद्दलची माहिती देते. आता रात्री काय पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे हे सुद्धा सांगते. रात्री देखील आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध, दुर्वा, लाल फुले व्हावी. त्यानंतर चंद्रोदयाची वेळ जी आहे ती रात्री आहे 9:50 आणि या वेळेत आपल्याला बघा, चंद्रोदय दिसला नाही तर 9:49 तर तुम्ही चंद्रदेवांच्या नावाने अर्घ्य देऊन त्यानंतर संकष्टी चतुर्थीचं व्रत कथा वाचावी आणि शेवटी आरती करून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे म्हणजेच पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि ज्यांना चंद्रदोष सांगितलेला आहे किंवा चंद्राची स्थिती कमजोर सांगितलेली आहे तर त्यांची सुद्धा चंद्राची स्थिती ही मजबूत होते.
आता बघा, रात्री आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा रसाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सध्या अधिक मास चालू आहे, तर तुमचे भरपूर उपवास देखील चालू असतील. चतुर्थीचा हा उपवास गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला सुद्धा रस हा बनवायचा आहे. अतिशय पारंपरिक हा पदार्थ आहे. त्याचबरोबर चवीला आंबट गोड असा असतो. बऱ्याच वेळा जास्तीचे उपवास करून आपलं पोट बिघडतं किंवा बऱ्याच जणांना उपवासाच्या पदार्थाचा त्रास सुद्धा होतो. तेव्हा तुम्ही जर हा शांत सुधारक जर पिलात, तुमच्या पोटाला सुद्धा थंडावा मिळतो आणि तुमचे उपवासाचे जे काही पदार्थ खाल्लेले असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पचू शकतात. आता सुधारस कसा बनवायचा हे देखील तुम्हाला सविस्तररित्या सांगते. 1 वाटी साखर घेतल्यास पाऊण वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि ते पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये उकळायला ठेवायचं आहे. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ते पाणी आपल्याला उकळवायचं आहे आणि याचा पाक वगैरे बिलकुल बनवायचा नाही. साखर पूर्णपणे विरघळली की या पाण्यावर थोडेसे बुडबुडे यायला लागतात आणि थोडेसे तुम्ही चमच्याने हातावर घेऊन बघितलं तर अगदी हलकंसं तुमच्या बोटावर चिकटायला लागेल. लगेच गॅस बंद करायचा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार केळी, सफरचंद, अननस किंवा आंबा यासारखी फळं बारीक चिरून टाकू शकता. पण कधी हे मी तुम्हाला सांगते, तर जे काही साखरेचं पाणी आपण उकळून घेतलेलं आहे ते हलकंसं चिकट तर ते खाली उतरून घ्यायचं. चवीनुसार किंचितसं मीठ टाकायचं. तुम्हाला माहिती आहे की गोड पदार्थामध्ये किंचितसं मीठ टाकलं की तो पदार्थ अतिशय चवदार होतो. त्याचबरोबर एक लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे. बिया जाता कामा नये. त्याचबरोबर चांगला फ्लेवर यावा यासाठी वेलची पूड, त्याचबरोबर तुमच्याकडे जर यापैकी काही उपलब्ध असेल तर ते तुम्ही टाकू शकता. सुधारसामध्ये खरं महत्त्व आहे लिंबू आणि साखरेचं. पण यापैकी जर तुमच्याकडे काजू, बदाम, मनुके किंवा पिस्ता असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. केशरही टाकू शकता आणि नसेल तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त वेलची, साखर, लिंबू आणि एखादं फळ तुमच्याकडे उपलब्ध असेल तरीसुद्धा चालेल. तसेच केळीचे काप टाकू शकता, अननसाचे काप टाकू शकता, त्याचबरोबर आंबासुद्धा टाकू शकता, सफरचंदसुद्धा टाकू शकता. तर बघा, फळांचे वेगवेगळे पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत. कोणतेही एक प्रकारचं किंवा मग कोणतीही 2 फळं वापरून तुम्ही तो सुधारसामध्ये बारीक चिरून मिक्स करू शकता. सुधारसासाठी खरी चव आंबट गोड असते, पण ही फळं जर आपण त्यामध्ये बारीक चिरून टाकली तर फक्त त्या फळांची चवसुद्धा त्या सुधारसामध्ये येते, बाकी कोणताही बदल होत नाही. तर तुम्ही सुधारस नक्की बनवा. तुम्ही डायरेक्ट चमच्याने सुद्धा हा खाऊ शकता. तुम्हाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? नंबर 1, आता अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेषतः कोणत्या गोष्टी करणं टाळावं? तर बघा, या दिवशी शक्यतो खोटं बोलणं टाळावं, फसवणूक करणं किंवा कोणाचा अपमान करणं टाळावं, घरात वादविवाद, भांडण, राग किंवा कटू शब्द बोलणं टाळावं. उपवास करत असाल तर तामसी अन्न, मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनापासून दूर राहावं. कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हातानं आपल्या दारातून परत पाठवू नये. शक्य असेल तेवढी मदत करावी किंवा अन्नदान जरूर करावं. देवपूजा करताना घाई गडबडीत अजिबात पूजा करू नये. पूजा मनापासून आणि श्रद्धेने करावी. नंबर 2, चंद्राला अर्घ्य देताना मनोभावे प्रार्थना करावे की हे गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. मला सुख, समृद्धी, आरोग्य आणि समृद्धी दे. माझी मनोकामना पूर्ण कर. हे आपण बाप्पांसमोर सुद्धा बोलू शकतो किंवा चंद्राला अर्घ्य देताना सुद्धा बोलू शकतो. चंद्राला अर्घ्य देताना चंद्र मंत्राचा जप सुद्धा करू शकता. तसेच या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं, फळदान करावं किंवा वस्त्रदान करावं. कारण अधिक महिन्यात केलेले दान हे विशेष पुण्यदायी मानलं जातं. किंवा पूजा संपन्न झाल्यावरती आपल्या शक्तीनुसार गरजू किंवा गरीब लोकांना त्यांच्या उपयोगाच्या वस्तू दान कराव्यात. नंबर 3, चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांची आरती करण्यापूर्वी उपवास अजिबात सोडू नका. संकष्टी व्रतात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडा. त्याचबरोबर या दिवशी मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका. मत्सर किंवा द्वेषसुद्धा ठेवू नका आणि या दिवशी शक्य असेल तितकं नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त धनप्राप्ती किंवा इच्छापूर्ती व्हावी म्हणून पूजा करू नका, तर गणपती बाप्पांवरील श्रद्धा, भक्ती आणि विश्वास याला सर्वाधिक महत्त्व आहे आणि म्हणून मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगली कर्म हे तुम्हाला नक्कीच फळ मिळवून देतील. नंबर 4, आता अनेक जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात, पण फक्त उपवास करून उपयोग नाही. मनात श्रद्धा आणि भक्ती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर बघा, अधिक मासातील चतुर्थीला खूप महत्त्व असल्याने सांगितल्याप्रमाणे विधिवत अशी पूजा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम गण गणपते नमः.